सध्या बघितलं तर जे पर्यटकांनी सगळे किनारे आहेत ते फुललेले पाहायला मिळतात। सध्या सुट्ट्या आहेत आणि सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आहेत देश विदेशातील ते सध्या इथे आलेले पाहायला मिळतात। सिंधुदुर्गमधील हा जो मालवणमध्ये इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेत। हे पर्यटकांशी आपण थेट जाऊन बातचीत करूया। मला सांगा तुम्ही कुठून आला आणि काय पाहिलंय? आम्ही बारामतीतून आलोय आणि गणपतीपुळ्याला गेलो होतो। आता मालवण मध्ये आलोय। खूप एन्जॉय केलाय। 3 दिवसाची ट्रिप आहे आमची आणि बारामतीला समुद्र नाही म्हणून इथं आलोय मस्त मजा घ्यायला। निश्चितच अन्य पर्यटक आहेत। मला सांगा तुम्ही कुठून आला आणि कसा आनंद घेताय? आम्ही पुण्यावरून आलोय मी आणि आनंद आमच्या पुण्याला खूप गरमी आहे। आता टेम्परेचर सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात सगळीकडे चालू आहे। त्यामुळे आम्ही इकडे जरा समुद्राचं गार हवामान आणि मासे खास खायला आलेलो आहे। काय काय मासे खाल्ले? फ्री आपलं पापलेट आणि कोळंबी खाल्ली। आज सुरमई खायचा आहे। मला सांग इथे आता आल्यानंतर ज्या सागरी जलक्रीडा असतील त्याचा आनंद घेतलाय का? हो, सकाळ धरणं 9 वाजल्यापासून आम्ही त्याच ऍक्टिव्हिटी पूर्ण करतोय। 5 ऍक्टिव्हिटी पूर्ण केलेल्या आहेत। बनाना, आपलं पॅरासिट, आपलं हे स्कुबा झाले। आता चालू आहे एक एक ऍक्टिव्हिटी। मला सांग इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला आहे, त्या किल्ल्यात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक झालास का? आता त्यासाठीच आम्ही बोटीची वाट बघतोय। सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचंय आणि महाराजांच्या इथं आम्ही जरा 1 तासभर नतमस्तक व्हायचं, आम्हाला बसायचं छान। किती दिवसाचा तुमचा सगळ्यांचा प्लॅन आहे? एक 3-4 दिवस। निश्चितच बघितलं तर अशा पद्धतीने जे पर्यटक आहेत ते मोठ्या प्रमाणात इथे सागरी जलक्रीडांचा आनंद घेताना दिसत आहेत। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, मालवण, सिंधुदुर्ग।